नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानाची सुक्की भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची कवळी लुसलुशीत अशी भाजी। ही भाजी मी छान अशी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान आपली हिरवीगार अशी भाजी आहे। आता भाजीसाठी लागणार आहे आपल्याला लसूण, जिरं आणि मिरची। आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही हे खलबत्त्यामध्ये देखील कुटून घेऊ शकता। मिक्सरमध्ये आपलं वाटून झालेलं आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालून घेऊया। वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। अगदी कमी साहित्यात होणारी अशी हरभऱ्याची भाजी आहे। चवीला देखील अगदी सुंदर लागते। छान असं परतून घेऊया। छान असं परतून झालेलं आहे। आता आपण स्वच्छ केलेली भाजी यामध्ये घालून घेऊया। भाजी घालून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं वाटण सर्व भाजीला मिक्स होईल। भाजी छान मिक्स करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये भाजीला वाफ येण्यासाठी इथे 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। यामुळे भाजीला छान अशी वाफ येईल आणि आपली भाजी वाफेवरच शिजल्या जाईल। आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि भाजी छान अशी मिक्स करून घेऊया। भाजी छान मिक्स करून झालेली आहे। आता झाकण ठेवून आपण भाजी वाफेवर शिजवून घेऊया। भाजीला छान अशी वाफ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि भाजी छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। अजून आपण भाजी 2-3 मिनिटे शिजवून घेऊया। 2-3 मिनिटे झालेली आहे। आता आपण भाजी काढून घेऊया। पाहू शकता सुंदर अशी आपली हरभऱ्याच्या पानाची भाजी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।